नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप मजेत आहात आणि आपल्या व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला अंदाज आलाच आहे. आज आपण कशाबद्दल बोलणार आहे. जर का तुम्ही दर महिन्याला 5,000ची SIP करत असाल आणि तीच SIP दरवर्षी तुम्ही 10% वाढवली तर तुमच्या फायनल कॉर्पसमध्ये किती पर्सेंटचा फरक पडतो हे तुम्हाला माहीतही नसेल किंवा तुम्ही अजूनपर्यंत कॅल्क्युलेट केलं नसेल. आज आपण हे खूप डिटेलमध्ये पाहणार आहे. जर का तुम्ही नॉर्मल SIP केली आणि स्टेप अप SIP केली तर किती मोठा फरक, लाखोंचा फरक कसा पडतो हे आपण सगळं डिस्कस करणार आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहायचा आहे. मधूनच उगीच गायब व्हायचं नाहीये, कारण एखादी अर्धवट इन्फॉर्मेशन आपल्या कधीच कामाला येत नाही, हे लक्षात ठेवा. एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, कारण असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येत राहतात. जर तुम्ही ते सबस्क्राईब केलं नसेल किंवा बेल आयकॉन क्लिक केलं नसेल तर तुमच्यापासून हे नोटिफिकेशन मिस होतात, हे व्हिडिओज मिस होतात. आणि मग आपण फायनान्शियल जर्नी, फायनान्शियल फ्रीडमची जी जर्नी चालू केली आहे त्याच्यामध्ये तुम्ही मागे पडणार. त्याच्यासाठी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आता जे कोणी सॅलरीड व्यक्ती असेल, जॉब करणार असेल, त्यांचं एक रेग्युलर इन्कम येतंय, त्यांच्यासाठी ही स्टेप अप SIP ना एकदम वरदान आहे. आता मी असं का म्हणतेय, कारण आपल्याला माहितीये काही ना काही पर्सेंटने आपली सॅलरी दरवर्षी वाढत असते. मग अशी सॅलरी जेव्हा वाढते तेव्हा लोक काय विचार करतात की काहीतरी अजून एक्स्ट्रा काहीतरी खर्च आपल्या आयुष्यात आणायचा, EMI चालू करायची, काहीतरी गोष्ट घ्यायची, का तर सॅलरी वाढली आहे. पण त्याच्याच पेक्षा तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवायला फोकस दिला तर, जशी तुमची दरवर्षी सॅलरी वाढते तशीच तुमची दरवर्षी इन्व्हेस्टमेंट वाढली तर फायनल जे तुमचं काही पैसा हातात असेल, फायनल कॉर्पस हातात येईल ना, त्याने तुमचं आयुष्य बदलेल, ना की तुमच्या आता लाईफस्टाईलच्या चेंजेस करून. सो अशा वेळी तुमची स्टेप अप SIP तुमच्या खूप जास्त कामाला येते. सो सगळ्यात पहिलं स्टेप अप SIP म्हणजे काय, तर स्टेप अप SIP सिंपल भाषेत समजायला गेलं तर दरवर्षी तुमच्या SIP मध्ये काही ना काही पर्सेंटने वाढ करणं. जर का तुमची मंथली SIP 5,000ची असेल, आज तुम्ही जर SIP चालू करताय तर 5,000ची केली तर पुढच्या वर्षी ती SIP होईल 5,500, म्हणजे तुम्ही 10%ने तुमची SIP इन्क्रीज केली. त्याच्या पुढच्या वर्षी ती SIP होईल 6,050 रुपयांची आणि सो ऑन. दरवर्षी तुमची 10%ने SIP वाढत राहणार. तर या केसमध्ये काय होतंय, जशी जशी तुमचा पगार वाढतोय तुमची इन्व्हेस्टमेंट वाढतीये आणि त्याच्या तुमच्यासोबत तुमची फायनान्शियल ग्रोथ पण जास्त फास्ट होते, कारण तुम्ही दरवर्षी थोड्या थोड्या पर्सेंटने तुमची SIP इन्क्रीज करत चाललाय. आता तुम्हाला नॉर्मल SIP आणि स्टेप अप SIP याच्यातला फरक काही वेगळ्याने सांगायला नको. नॉर्मल SIP मध्ये आपण दरवर्षी तीच अमाऊंट SIP करतो, जोपर्यंत तुमची ती SIP तुम्ही तोडत नाही किंवा तुमची मॅच्युअर होत नाही किंवा तुम्ही ती SIP ब्रेक करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तेवढ्याच अमाऊंटने SIP करायची आहे. पण स्टेप अप SIP मध्ये तुम्ही दरवर्षी काही ना काही पर्सेंटने, जेवढी तुम्ही अफोर्ड करू शकता, जेवढं तुम्ही बिअर करू शकता, तेवढी तुम्ही SIPच्या पर्सेंटमध्ये वाढ करत राहता. तेवढ्याने तुम्ही तुमची SIP वाढवत राहता. आता एक एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल तुम्ही 5,000ची SIP केली 20 वर्षांसाठी आणि अॅन्युअल रिटर्न धरू आपण 12%चं. जर तुम्ही नॉर्मल SIP करत असताल तर तिथे तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट होते 12 लाख आणि तिथे तुमचं फायनल कॉर्पस होतं 50 लाख. तीच केस सेम आपण 5,000ने SIP चालू केली, दरवर्षी स्टेप अप केली, तर त्या केसमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होते 34 ते 35 लाखापर्यंत आणि तुमचं फायनल कॉर्पस बनतं ऑलमोस्ट 1 CR अँड मोर. 12%ने कॅल्क्युलेट केले आपण, अजिबात जास्त कोणतं 15% वगैरे पण नाही, 12%नी एकदम लॉजिकल कॅल्क्युलेट केले. इथे तुमची 34-35 लाखाचं इन्क्रीमेंट झालंय, तुमची इन्व्हेस्टमेंट पण इन्क्रीज झालीये, पण त्याच्यासोबत तुमची फायनल कॉर्पस पण इन्क्रीज झालंय. आता हे कशामुळे एवढं कोटीपर्यंत तुम्ही 1 CR पर्यंत पोहोचताय, तर इथे कंपाऊंडिंग होतं आणि कॉन्ट्रीब्युशन पण जास्त अमाऊंटचं करताय. 5,000चं जिथे करत होता दरवर्षी, इथे तुमचं थोडं थोडं दरवर्षी वाढतंय, त्याच्यामुळे तुमचं कॉन्ट्रीब्युशन पण जास्त लेवलला गेले. तर स्टेप अप SIP नॉर्मल SIP पेक्षा पॉवरफुल का ठरते, कारण दरवर्षी आपली जशी जशी सॅलरी इन्क्रीज होते, इन्कम इन्क्रीज होतो, तशी तशी तुमची इन्व्हेस्टमेंट, तुमची फायनान्शियल ग्रोथ पण इन्क्रीज होत राहते, इम्प्रूव्ह होत राहते. त्याच्यानंतर जे इन्फ्लेशन हँडल करायला ही स्टेप अप SIPची अमाऊंट तुम्हाला खूप जास्त मदत करते आणि लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन खूप फास्ट होते. सगळ्यात महत्वाचं, इथं तुमच्यावर मनी प्रेशर, पैशांचं प्रेशर राहत नाही, कारण तुमची SIP दरवर्षी एकदम ग्रॅज्युअली हळूहळू इन्क्रीज होत असते, एकदम थोड्या अमाऊंटने इन्क्रीज होत असते, त्याच्यामुळे तुमच्यावरती जास्त मनी प्रेशर पण येत नाही. सो त्या स्टेप अप SIP कोणासाठी बेस्ट आहे हे पाहूयात.
कोणीही करू शकता. जर तुम्ही बिअर करू शकत असाल, तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर सगळ्यांनी स्टेप अप एसआयपी केली तर वेल अँड गुड. पण जे सॅलरीड व्यक्ती असतात, ज्यांचा इन्कम दरवर्षी वाढत असतो किंवा ज्यांचं लॉंग टर्मचं गोल असतो, लॉंग टर्मचं ध्येय असतं, अशा व्यक्तींसाठी स्टेप अप एसआयपी इज मोर दॅन फॅब्युलस. लिटरली मोर दॅन फॅब्युलस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, जर का तुम्ही स्टेप अप एसआयपी अफोर्ड करू शकत नसाल तर नॉर्मल एसआयपी केलेली पण चालते, ती पण खूप चांगली असते. नाहीतर विचार कराल की आम्ही स्टेप अप एसआयपी तर काही करू शकत नाही, आम्ही अफोर्ड करू शकत नाही आणि नॉर्मल एसआयपी आणि स्टेप अप एसआयपी मध्ये एवढा फरक आहे तर आम्ही काहीच करत नाही. असं अजिबात करायची नाहीये. आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, जी आपण अफोर्ड करू शकतो, जी आपल्याला अफोर्ड होऊ शकते, बिअर होऊ शकते, तेवढी करायचीच आहे. मग ती एसआयपी असो नाही तर स्टेप अप एसआयपी. फक्त नॉर्मली कशी एसआयपी तर चांगलीच आहे, पण जर अफोर्ड करू शकत असाल स्टेप अप एसआयपी केली तर खूप बेस्ट आहे, कारण ती आपल्या अर्निंग कपॅसिटी सोबत आपली फायनान्शियल ग्रोथ पण करून देत असते. सो जर का तुम्ही अजूनही स्टेप अप एसआयपी केली नसेल किंवा करायचा विचार करत असाल तर आजच विचार करा की किती पर्सेंटनी तुम्ही तुमची एसआयपी इन्क्रीज करू शकता दरवर्षी आणि त्याच्यानुसार डिसिजन घ्या. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं, तुम्ही एसआयपी करताय, स्टेप अप एसआयपी करताय किंवा आजपासून कोण कोण स्टेप अप एसआयपी करणार आहे हे मला नक्की नक्की कळवा. आजच्यासाठी इथे संवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.